आज शेतात सोलार बसवण्यासाठी येणार होते. त्यासाठी गावाकडे निघालो. वाटेत तुळजापूर नाक्यावरून तुळजामाईचे दर्शन घेतलो आणि गावाकडे निघालो. सोलारसाठी सिमेंट लागणार होतं. त्यासाठी मग बोरामणीमध्ये गाडी थांबवून या दुकानातून सिमेंट घेतलं. तसंच आपल्या ड्रीपसाठी कॉक घ्यायचे होते, तेही घेतलं. मग गावाकडे निघालो. मग सोलारचं सर्व मटेरियल एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये घातलं आणि शेताकडे निघालो. शेताकडे जायचा मुख्य रस्त्याचे काम चालू आहे, त्यामुळं आपल्या शेताजवळच्या या ओढ्यातून ट्रॅक्टर घातली. पॅनलला थोडा हादरा बसू नये म्हणून ट्रॅक्टर थोडं हळूच घेऊन गेलं. आपल्या 11 एकर शेतापैकी 2.5 एकरमध्ये झेंडूची लागवड केली आहे. झेंडू लावून 12 दिवस झालेले आहेत. यात आपण 3 पालेभाज्या आणि 2 फळभाज्या लावलेल्या आहेत. मेथी, शेपू आणि कोथिंबीर आणि त्याचप्रमाणे मिरची आणि टोमॅटो हे सुद्धा लावलेलं आहे. इकडे घराजवळच्या शेतात भुईमूग पेरणी चालू होती. ट्रॅक्टरच्या जमान्यात बैलजोडीने पेरणी करायची काही मजाच वेगळी आहे. ते बघून मला पण राहवलं नाही. मग एक ओळ पेरणी करून बघितली. पण कष्ट भरपूर आहेत शेतीमध्ये. रीलमध्ये छान वाटतं. अशा प्रकारे पेरणी चालूच होती. संध्याकाळ होत आली होती. मग पुन्हा परत सोलापूरला घरी आलो.